निफाड तालुक्यातील रानवड गावात सरपंचाच्या पतीसह 4 जणांवर गावगुंडांनी प्राणघातक हल्ला केला। जाण्या येण्याच्या जुन्या रस्त्यावरून कुरापत काढून रमेश पठाडे याने बाहेरील गुंड आणून सिद्धार्थ गायकवाड यांच्यासह 4 जणांना बेदम मारहाण केली। या मारहाणीत 4 जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर पिंपळगाव येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत। रानवड येथील सरपंच संगीता गायकवाड यांचे पती सिद्धार्थ गायकवाड यांचे रमेश रामचंद्र पठाडे यांच्यात रस्त्यावर गाडी लावण्यावरून वाद झाला होता। मात्र सरपंच आणि पोलीस पाटील यांनी मध्यस्थी करून हा वाद मिटवला। तथापि 21 एप्रिल रोजी सायंकाळच्या सुमारास सिद्धार्थ गायकवाड यांच्या घरात घुसून रमेश पठाडे यांनी हत्यारबंद गुंड बोलावून परिवारातील सदस्यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली। या मारहाणीत चॉपर, लोखंडी रॉड यांचाही सर्रास वापर करण्यात आला। या मारहाणीत सिद्धार्थ गायकवाड, राहुल गायकवाड, विलास गायकवाड, श्रेयस गायकवाड यांना गंभीर दुखापत झाली असून त्यांना पिंपळगाव येथे खासगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे। कोणी हल्ला केला आणि काय घटना घडली? मी रानवड गावचा रहिवासी असून रानवड गावच्या सरपंच संगीता गायकवाड यांचा पती आहे। माझ्या मुलीचे लग्न 20 तारखेला पार पडल्यानंतर 21 तारखेला सकाळी ज्या ठिकाणी लग्न होतं त्या ठिकाणी मी तेथील कागद वगैरे जमा करत असताना अचानक माझ्या घरून फोन आला का तुमचा लहान मुलगा याला जबर मारहाण करण्यात आलेली आहे, तुम्ही ताबडतोब घरी यावे। तर त्या फोनच्या माध्यमातून मी ताबडतोब घराकडे गेलो असता वाटामध्ये माझा जो लहान भाऊ आहे त्याला पण मारलेलं होतं। लोखंडी मोटरसायकलची शॉकअप असतात पुढचे, त्या शॉकअपने त्याला मारहाण झालेली होती। तो रक्ताच्या थारोळ्यात पडलेला होता। त्याला मी बघत असताना पुन्हा माझ्यावर अटॅक झाला आणि त्याच पद्धतीने माझ्यावरही त्या शॉकअप आणि लोखंडी रॉडच्या माध्यमातून माझ्याही डोक्यामध्ये वार करण्यात आले, हातावर व पाठीवर वार करण्यात आले आणि मी खाली बेशुद्ध अवस्थेत पडलो। या घटनेचे पडसाद राजकीय आणि सामाजिक वर्तुळात उमटले असून या संशयितांवर त्वरित कारवाई न झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा सामाजिक संघटनांनी दिला आहे। मी नाशिककर न्यूज, निफाड।